नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। तर मित्रांनो, गॅस सिलेंडर हा आपल्या जीवनातील सर्वाधिक जीवनावश्यक घटकांमधील एक घटक। तर यापुढे रेशन कार्ड धारकांना देशातील कोणत्याही भागामध्ये तुम्हाला तुमचं राशन घेता येणार आहे। म्हणजेच वेकेशन पिरियड मध्ये म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर तुमच्या गावी असाल तर तेथे देखील तुम्ही तुमचं राशन घेऊ शकता। त्याचबरोबरीने अजूनही काही सुविधा तुम्हाला सरकारने दिल्या आहेत। या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा। तुम्हाला ही योजना आवडली तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टायटल आपण इथे पाहू शकता, रेशन गॅस सिलेंडर रूल्स। आजपासून रेशन कार्ड सिलेंडरच्या नियमामध्ये होणार मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती। आता नेमके कोणते बदल होणार आहेत ते आपण पुढे पाहूयात। तर येथे पाहू शकता, गॅस सिलेंडर अँड रेशन कार्ड रूल्स चेंज। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर संबंधित वितरणाबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत, ज्यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे। आता हे महत्त्वाचे कोणते बदल आहेत ते आपण पुढे पाहूयात। मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्च पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर वितरणाच्या नियमामध्ये होणाऱ्या या बदलांचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे। चला तर जाणून घेऊया नवीन नियमानुसार काय बदल होणार आहे, त्याचा नेमका फायदा आणि तोटा कोणाला होणार आहे, सरकार हा निर्णय नेमकं का घेत आहे। तर या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढे पाहूयात। आता येथे पाहू शकता, रेशन कार्ड मध्ये बदल। आता याचा पहिला फायदा म्हणजे रेशन कार्डची संबंधित नवीन प्रणालीचा मुख्य उद्देश वितरणामध्ये पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविणे आहे। आता दुसरा फायदा आहे 30 मार्च पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार आता डिजिटल रेशन कार्ड जारी केले जातील, ज्यामुळे वितरण अधिक पारदर्शक होईल। पुढे पाहूयात। येथे पहा, एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही प्रणाली लागू केली जाईल, जी विशेषतः स्थलांतरित कामगारांसाठी उपयुक्त ठरेल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रणाली अंतर्गत कोणतीही व्यक्ती देशाच्या कोणत्याही भागातून रेशन घेऊ शकेल। त्यानंतर पहा, याकरिता रेशन कार्ड धारकांना ओळख पटविण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल। आता ई-केवायसी कशी करायची, त्याकरिता तुमचं रेशन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन तुमच्या जवळील रेशन दुकानावर तुम्हाला जायचं आहे। तेथे जाऊन तुम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ई-केवायसी करायचं आहे तर ते लगेच करून देतील। आता प्रश्न राहिला बायोमेट्रिक, तर तेही तुम्हाला तुमच्या रेशन दुकानावरती करता येणार आहे। आता ही बायोमेट्रिक म्हणजे काय, तर तुमच्या हाताचे ठसे त्यांच्या जवळ असलेल्या मशीनवर घेतले जातात आणि ते तिथे व्हेरीफाय केले जातात। तर ही सर्व कामं तुम्हाला तुमच्या रेशन दुकानावर जाऊन लगेच करून घ्यायची आहेत, जेणेकरून तुमचं ई-केवायसी आणि बायोमेट्रिक कंप्लीट होऊन जाईल। आता येथे पहा, गॅस सिलेंडर संदर्भात नवीन प्रणाली। नंबर 1, गॅस सिलेंडरच्या वितरणातही बदल केले जात आहे। नंबर 2, आता गॅस सिलेंडर बुकिंगसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली जाईल। आता एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ई-केवायसी तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता। कशी करायची माहीत नसल्यास तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवेन। आता तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक असेल। आता जी लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांचं प्रामुख्याने आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक आहे। जर तुमचं नसेल ते देखील तुम्ही ऑनलाईन अगदी सोप्या पद्धतीने करू शकता, त्याकरिता देखील तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। आता पुढे अजून काय काय आहे ते आपण पाहूयात। नंबर 4, याशिवाय गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी दरम्यान OTP पडताळणी देखील अनिवार्य केली जाईल। म्हणजेच जेव्हा तुमचा सिलेंडर
तुमच्या घरी येईल, म्हणजे तुमच्या घरी पोच होईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. हा OTP तुम्हाला त्या सिलेंडर पोचविणाऱ्या व्यक्तीला द्यावा लागेल आणि त्यामुळेच कन्फर्म होईल की तुमचा सिलेंडर तुमच्यापर्यंत पोहोचला. याच्यामध्ये पारदर्शकता अशी आहे की तुमचा सिलेंडर देणारा व्यक्ती दुसऱ्या कोणालाही देऊ शकणार नाही. आता नंबर 5, गॅस सबसिडीच्या नियमामध्येही बदल शक्य आहेत आणि एका महिन्यात उपलब्ध असलेल्या सिलेंडरच्या संख्येवरही नवीन नियम लागू होऊ शकतात. आता हे नवीन नियम काय असणार आहेत ते आल्यानंतर आपल्याला समजेल. पुढे पाहूयात. तर येथे पहा, सिलेंडरमध्ये स्मार्ट चिप बसवली जाणार. याबद्दलचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गॅस सिलेंडरमध्ये स्मार्ट चिप बसविणे, जे वितरणाच्या स्थितीवर लक्ष ठेवतील आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाऊ शकते. आता हे बदल जे आहेत ते 30 मार्च पासून लागू होऊ शकतात, परंतु अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला असं वाटतं का या योजनेमुळे किंवा या बदलामुळे काळा बाजार रोखला जाईल? कमेंटमध्ये हा किंवा नाही लिहून नक्की पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.